मित्रांनो आज आलो गॅरेजवर. 2 दिवस जरा आजारीच होतो. आज बी थोडं जरा ताप आहे थोडं, तरी पण आलं बघावं मला काय हालत आहे गॅरेजची काय नाही. काही वडिलांनी वरी ते कपडे शिवायला वरी खाली ठेवले सगळे ते फायबर डिस्कोज फायबर ते कधी टाकते काय माहिती गिरायक, तरी पण वर ठेवायचं खाली ठेवलं की पुन्हा वर ठेवावं लागतं. पुन्हा तुटलं फुटलं पुन्हा अजून आपल्यावर आहे, कारण हे सगळं आपल्याकडे आहे ना. काय अवघड आहे सगळं विषय. गाडी येईल म्हणून रायडर आहे, त्याच्या ते सेन्सरचा प्रॉब्लेम गाडी चालू होण्यात. बघू काय झालं काय केलं की पोराने. गॅरेज जरा बरं वाटलं कारण पाऊस काय एवढा पडला नाही जास्त, तरी बरं आली बा गाडी. खांद्यावर हात टाकलं गेलं माझ्या जवळ घेतलं वाघाने म्हणलं मारतोय म्हणलं आपल्याला नाही म्हणले नंतर मला काय तर कुठं करतो माझी गाड फाटली रे ती काहीच बोललं मला. सेन्सर वार तो कावर तोडली वायर वायर जोडाला जोडाला काय केलं काय केलं पांढरलं तोडली ती काय बघ तोडली बसा म्हणून कुठं बसा गेली त्याला सेन्सरला. सेन्सर चालू होणार सर वर निघालोय 8 मिनिट त्यांना टाकून निघालो होतं टाकून निघालो खरं टाकून तेव्हा असं जर वाटलं बसत होतं मध्ये एकदा असंच निघालो होतो आणि मी बसवली होती. आता ह्याचं पडलंय का काय पार्ट सेन्सर पार्ट सेन्सर जर पडला असलं तर चालू होईल ना गाडी. पार्ट पडत नाही रे सेन्सर कुठं पडलं. सेन्सरच काढून टाकलं हे काढून टाकले सगळे वायर मध्ये आहे का? म्हटलं काढून टाकले नाही मग चालू होत गाडी सेन्सर टाकावं डायरेक्ट त्यानं हीच काढून टाकलं. मी आणि ती ही पार्टच काढून टाकलं. वायर हीच काढून टाकलं सेन्सर विडला कुठं भेटल काय कर सेन्सर डायरेक्ट कर डायरेक्ट म्हणतात कॉल पलीकडून कुठून आहे बघ बरोबर वायर आहे. बघ बरं जरा तिने वायर एका जागात करून बघितली तरी काय होईल. पुढे पडतो पुढे पडतो उचलायचं कसं रे आधी का बोला दाबून तिने बी एकत्र केलं तरी नाही. तिने बी एकत्र केलं होईन शिटणीत काय मग